ध्येयवान माणसे कोणत्याही संघर्षात स्वतःला सिद्ध करतात कारण त्यांच्याकडे दांडगा आत्मविश्वास असतो. जगातील मोठी कर्तृत्ववान माणसे जेव्हा उच्च शिखरावर पोहोचली तेव्हा त्यांच्यासोबत समाजात सहजतेने मिसळण्याचा अभ्यास होता. सध्या दाभोळे गटात विजयी झालेल्या साधनाताई मिहीर महाजन यांच्या खडतर प्रवासाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. दापोली तालुक्यातील दाभोळ जिल्हा परिषद गटात यंदा एक वेगळीच आणि प्रेरणादायी कहाणी घडली. खानदेशातील एका साध्या शेतमजूर कुटुंबात जन्मलेल्या साधना महाजन यांनी आयुष्यभर संघर्षाचा सामना करत आज राजकीय मैदानात दणदणीत यश मिळवलं आहे. लग्नानंतर त्या कोकणात आल्या, परंतु इथली भाषा, संस्कृती आणि राजकीय वातावरण यामध्ये स्वतःला सिद्ध करणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. दुसऱ्या बाजूला त्यांच्यासमोर अनुभवी आणि मजबूत राजकीय पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची लढत होती. तरीही साधनाताईंनी जनतेशी थेट संवाद साधत प्रामाणिकपणा आणि कामाची जिद्द यावर भर देत मतदारांचा विश्वास जिंकला. नवख्या उमेदवाराला इतक्या मोठ्या मताधिक्याने मिळालेला विजय हा केवळ राजकीय निकाल नसून संघर्ष, चिकाटी आणि आत्मविश्वासाचा सन्मान मानला जात आहे. खानदेशाची कन्या ते कोकणची सून असा त्यांचा प्रवास आज प्रेरणादायी ठरला असून त्यांच्या या विजयाने खानदेशाचा डंका कोकणातही घुमला आहे. नमस्कार, मी साधना मिहीर महाजन, पूर्वाश्रमीची साधना वैराळे. माझं माहेर हे खानदेशात जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुक्यात छोटं गाव आहे कळमसरे. ते माझं माहेर आहे. एका खेड्या गावातनं मुलगी जेव्हा पुढे जाते तेव्हा तिच्या घरच्यांनाही प्रचंड सुरुवातीपासून प्रश्न लोक करत असतात, पण त्या प्रश्नांना दाद न देता माझ्या आजी आजोबांनी म्हणजे माझ्या वडिलांच्या आई वडिलांनी मला खंबीरपणे साथ दिली आणि माझं शिक्षण कसं पूर्ण होईल यासाठी सातत्य ठेवलं आणि त्यामुळे माझं शिक्षण पूर्ण झालं. आणि एकूण जेव्हा शिक्षण करत असताना मी जेव्हा ग्रॅज्युएशनला सेकंड इयर BSc ला गेले आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा मला परिस्पर्श झाला आणि तिथून मी चळवळीत उतरले आणि तिथून नेतृत्व गुण वृद्धिंगत व्हायला सुरुवात झाली. आणि मग पुढे विद्यार्थी परिषदेचं मी पूर्णवेळ काम केलं. पूर्णवेळ म्हणजे प्रचारक. संघटना सांगेल तिथे जाऊन आपण काम करायचं असतं, म्हणून मी 2016 ते 2019 कोल्हापूरमध्ये विद्यार्थी परिषदेचं संघटनात्मक काम केलं. 2 टर्म मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश सहमंत्री राहिले. त्यामुळे एकूण संघटनात्मक कामाचा अनुभव, विद्यार्थी चळवळीत केलेल्या कामाचा अनुभव आणि मग नंतर विद्यार्थी परिषदेचं काम थांबवून मी शिक्षकी पेशा केला जळगावला. त्यानंतर रामभाऊ म्हाळगीची उडान फेलोशिप चं रिक्रुटमेंट आलं, जाहिरात आली आणि मी त्यासाठी ऍप्लिकेशन केलं. त्यातनं मला उडान फेलोशिप ही मिळाली आणि त्याच माध्यमातून मी भारतीय जनता पार्टीच्या आता विधान परिषदेच्या आमदार माननीय उमाताई खापरे यांच्याकडे जोडले गेले. ताई तेव्हा भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा होत्या, त्यामुळे त्यांचं मला संघटनात्मक काम जवळून बघता आलं. 6 महिन्यांनी त्या विधान परिषदेच्या आमदार झाल्या आणि आमदार झाल्यानंतर विकास कामं कशी करायची, कुठली कामं कुठल्या सेक्टरमधनं आणायची, ह्या गोष्टीचा मला अभ्यास करता आला. त्यामुळे राजकीय पार्श्वभूमी ही मला उमाताईंकडनं मिळाली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे ताईंचे मी खूप आभारी आहे. आणि नंतर ताईंसोबतच काम करत असताना माझं मिहीर महाजनांशी लग्न झालं आणि लग्न करून मी कोकणात कोळथरे गावात आले. कोळथरेत आल्यानंतर माझ्या ह्या महाजन कुटुंबाची पार्श्वभूमी जी होती ती सामाजिक पार्श्वभूमी आहे. ते कुटुंब पूर्ण संघाचं आहे आणि त्यामुळे एक अजून बळ मिळालं. सामाजिक कामात माझे सासरे दीपक महाजन, माझे आजे सासरे कृष्णमामा महाजन, त्यानंतर आता माझे पती मिहीर महाजन हे सर्व सामाजिक कामात आहेत. मागच्या टर्मला माझ्या सासूबाई ज्योती महाजन या कोळथरे ग्रामपंचायतीच्या सरपंच होत्या. त्यांचा कार्यकाळ पण उत्तम राहिला. त्यांच्या कार्यकाळात पण विकास कामं व्यवस्थित झालीत. त्यामुळे लोकांचा एक विश्वास बसला. आणि पुढे जेव्हा ह्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा दाभोळ गटामध्ये ओबीसी महिला हे आरक्षण पडलं आणि मग वाटलं एक नेतृत्व गुण होतच आणि म्हणून वाटलं की आपण निवडणूक नक्कीच लढवू शकतो आणि आपल्याला एक राजकीय पार्श्वभूमी उमाताईंकडनं मिळालेली असल्यामुळे, त्याचा अभ्यास असल्यामुळे आपण काम करू शकतो याची मला खात्री होती आणि आहे आणि नक्की करेन. आणि हे सगळं करत असतानाच माननीय श्री योगेशदादा कदम यांनी महाजन कुटुंबांशी असलेले संबंध, महाजन कुटुंबांचं एक सामाजिक पार्श्वभूमी यावर विश्वास ठेवत मला ही संधी दिली आणि ह्या संधीमुळेच मी ही निवडणूक लढवू शकले. त्यामुळे मी माननीय मंत्री नामदार श्री योगेशदादा कदम यांचे आभार मानते. त्यानंतर माझं जे कुटुंब आहे, माझ्या कुटुंबाने जर मला साथ दिली नसती तर कदाचित मी घराबाहेर पडू शकले नसते, कारण माझं 1 वर्षाचं बाळ आहे. या बाळाला सांभाळण्याचं काम माझ्या सासूबाईंनी केलं, त्यामुळे मला पुढे जाता आलं.
म्हणूनच माझ्या सासूबाई, अर्थात मी त्यांना आई म्हणते, आई, बाबा म्हणजे माझे सासरे आणि माझे पती मिहीर, या सर्वांचेही मी आभार मानते. आणि सगळ्यात मोठा वाटा जो आहे, एवढं मताधिक्य मला ज्यामुळे मिळालं, ते मतदार बंधू भगिनी या सर्वांचेही मी आभार मानते. आणि हे सर्व करत असताना मला मत कशी मिळतील, मी चांगल्या मतांनी कशी निवडून येऊ शकते, यासाठी सर्व कार्यकर्ते, शिवसैनिक, त्यानंतर पदाधिकारी या सर्वांनी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे ह्या सर्वांचे मी आभार मानते आणि माझ्या विजयाचं श्रेय मी ह्या सर्वांना देते. त्यामुळे येत्या काळामध्ये मी जी प्रचारादरम्यान आश्वासनं दिली होती, मच्छीमारांचे प्रश्न असतील, त्यानंतर पर्यटनाचा प्रश्न असेल, बागायतदारांचे प्रश्न असतील, त्यानंतर आपल्याकडे बचत गट आहेत महिलांचे, पण त्यांच्या हाताला काम नाहीये, त्यांच्या हाताला काम कसं मिळेल यासाठी मी प्रयत्न करीन. रोजगाराच्या संधी कशी उपलब्ध करता येईल, कारण की आपला कोकणातला युवक हा बाहेर कामानिमित्त जातोय, तर हा फ्लो कसा थांबवता येईल यासाठी येत्या कार्यकाळामध्ये माननीय मंत्री नामदार श्री योगेशदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. आपले जे पालकमंत्री आहेत रत्नागिरी जिल्ह्याचे माननीय नामदार उदय सामंत साहेब, हे शिवसेनेचे आहेत, आपले मंत्री शिवसेनेचे आहेत, वर महाराष्ट्रात महायुती आहे, त्यामुळे सत्ता आपली आहे. या सर्वांची सांगड घालून विकास कामं अधिकाधिक करून आपला जो भाग आहे तो प्रबळ करण्यासाठी मी नक्की प्रयत्न करीन, असं आश्वासन देते आणि थांबते. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.